हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या रविवार 19 जुलैच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की आता या मालिकेत नवीन ट्विस्ट काय येणार आहे. कारण या मालिकेचा जो कालचा एपिसोड होता तो एक नंबर होता आणि आता पुढील काही एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट येणार आहेत. मग असं नेमकं घडणार तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, कालच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की पूजा आणि समरचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आला. तसं सांगायचं तर पूजा आणि समर कसे आहेत हे सगळ्यांना आधीच माहीत होतं. मग वटपौर्णिमा असो किंवा पूजाने लग्नाआधी दुष्यंतबरोबर घरात जे काही नाटकं केली होती ती सगळ्यांना माहीत होती. पण समर हा चांगला आहे असं सगळ्यांना वाटायचं. पण समरचा खरा चेहरासुद्धा सगळ्यांसमोर आला आणि कृष्णाने तर चक्क या समरच्या सणसणीत थोबाडीत मारली. तसं पाहायला गेलं तर समर हा कृष्णाचा मोठा दीर आहे. पूजाने तिला ठणकावून सुद्धा सांगितलं होतं की समरला समर भाऊजी असं म्हणायचं. पण त्या समर भाऊजीच्या सणसणीत मुस्कटात कृष्णाने मारली. कारण या समर भाऊजीने कांडच असे केले होते की त्याला वय नातं या गोष्टीला काही महत्त्व राहिलं नसतं. त्याला शिक्षा द्यायलाच हवी होती. आणि पूजाचं तर काय सांगावं, पूजाने तर बाळजाबाईला सुद्धा क्रॉस केलंय. बाळजाबाई सुद्धा तिच्यासमोर फिकी पडावी असे असे कांड पूजा करायला लागली होती. आणि ते सुद्धा अतिशय माजुरडेपणाने. तिच्या चेहऱ्यावरचा तो माज, तिला काय स्वतःबद्दल वाटायचं, कृष्णाबद्दल तर असे असे घाणेरडे शब्द वापरायची. भिक्काडी, पांढऱ्या पायाची, मोलकरीण. आता दुष्यंत हा आढळरावांचा मुलगा आहे. हे घर बाळजाबाईंच्या नावावर आहे. आढळरावांनी सगळी संपत्ती सगळे बिझनेस दुष्यंतच्या नावावर केलेत. आणि त्या दुष्यंतची बायको आहे कृष्णा, गावची सरपंच आहे. सगळीकडे तिला मान सन्मान आहे. तरीसुद्धा कृष्णाला मोलकरीणबाई म्हणायचो, कृष्णाला मालकीनबाईने म्हणायचं. असा माज होता या पूजामध्ये. पण कालच्या एपिसोडमध्ये जेव्हा कृष्णाने तिला त्या गोण्यात घालून वाचवलं आणि तिची चांगली जिरवली तेव्हा तिचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. कृष्णासमोर हात काय जोडत होती, कान पकडून माफी काय मागत होती. फक्त पायावर नाक घासून माफी मागायचीच तेवढं राहिलं होतं. ते झालं असतं तर प्रेक्षकांच्या मनाला असा थंडावा मिळाला असता. कारण प्रेक्षक पूजावर खूप चिडले आहेत. जेव्हापासून लग्न करून पूजा या घरात आली आहे तेव्हापासून कृष्णाचा असा वाईट पद्धतीने तिने अपमान केलाय ना की प्रेक्षकांच्या तळपायाच्या मस्तकात गेली होती. एवढं मात्र खरं. फ्रेंड्स, या मालिकेचा कालचा एपिसोड तर खूप भारी होता. पण आता सोमवारचा एपिसोड न भूतो ना भविष्यती असा असणार आहे. सोमवारच्या एपिसोडमध्ये आपल्याला पूजा आणि समरचं एक नवीन रूप पाहायला मिळणार आहे. नवीन रूप म्हणण्यापेक्षा त्यांची जी खरी लायकी होती ना त्या लायकीला ते आता उतरणार आहेत. त्याला साजेसं असं काहीतरी करणार आहे. ज्या कृष्णाला पूजा मोलकरीण मोलकरीण असं हिनवायची, त्यानंतर समरने सुद्धा कृष्णाबद्दल किती कटकारस्थानं केली आहेत. आणि त्यानंतर या पूजाच्या साथीने तो सुद्धा कृष्णाला बेअक्कल बाई म्हणाला, काय काय केलं. त्यामुळे समरसुद्धा तेवढाच दोषी आहे. आणि मग आता हे समर आणि पूजा चक्क घराचे नौकर होणार आहेत. आपण पाहिलं की कृष्णा ही चांगल्या मनाची आहे, शेवटी मालिकेची हिरोईन. त्यामुळे कोणावर वाईट वागणं तिला काही जमत नाही. त्यामुळे पूजा माझी आहे, समर माझा आहे, त्यामुळे त्यांना शिक्षा देणं खूप अवघड आहे असं कृष्णा बोलत होती. तेव्हा बाळजाबाईने आपला खमका स्वभाव दाखवला आणि म्हणाली, कृष्णा तू नको शिक्षा देऊ, शिक्षा मी देते. आणि मग शिक्षा म्हणून चक्क बाळजाबाईने घरातील सगळ्या गडी माणसांना नोकरांना भर पगारी सुट्टी दिली आणि पूजा समरला या घरातील नौकर बनवलं. तसंही कृष्णाला मोलकरीण 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 असं हिनवायची पूजाला सवय होतीच. मग मोलकरीण नेमकी काय असते, मोलकरणीला किती कामं असतात, किती सहन करावं लागतं. आणि मोलकरीण ही काय चेष्टा मस्करी करण्याची विषय नाही आहे, हिनवण्याचा विषय नाही आहे की तू मोलकरीण तू मोलकरीण. उलट हे असे नोकर मोलकरीण आपल्या घरात काम करतात म्हणून आपल्या घरातील अनेक कामं होतात. आपल्याला आपलं आयुष्य जगता येतं, आपल्या लेव्हलची कामं करून पैसा कमवता येतो, आपलं घर सांभाळता येतं. हे
पूजाला आत्ता कळेल, जेव्हा मोलकरीण झाल्यावर तिला मोलकरणीची सगळी कामं करावी लागतील, की हे कामसुद्धा छोटं नाही आहे आणि कोणालाही मोलकरीण म्हणून हिणवणं हे अतिशय चुकीचं आहे. आणि बाळजाबाई कृष्णा पूजाला चांगला धडा शिकवतील. फक्त पूजाला मोलकरीण बनवलं म्हणून पूजा ही मस्त बसून राहील असं होणार नाही, तर पहाटे 5 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत ते पूजाला अक्षरशः कसून घेतील. पूजाला सगळी कामं करायला सांगतील. घराची झाडलोट असो, लादी पुसणं असो, स्वयंपाक करणं असो, गोठ्यातली कामं असो, जनावरांची कामं असो, किराणा सामान आणणं, भाजीपाला आणणं, ही सगळी कामं, धुणी भांडी, ही सगळी कामं ते पूजाकडून करून घेतील. तेव्हा पूजाला मोलकरीण म्हणजे काय असतं हे चांगल्या पद्धतीने कळेल आणि तिचा बिनकामाचा माज उतरून पडेल. एवढं मात्र खरं, माज हा कोणाला असावा, ज्याने स्वतःच्या जीवावर आयुष्यात काहीतरी केलं आहे, इज्जत कमवली आहे, पैसा कमवला आहे, लोकांचं प्रेम कमवलं आहे. आणि अशा व्यक्तीसुद्धा माज असायला नको. कारण माणूस हा जेवढा वर जातो तेवढा तो जास्त चांगला असायला हवा. तरच त्याने कमवलेली संपत्ती, त्याने कमवलेला आदर, पैसा त्याच्याकडे टिकून राहतो. पण पूजाकडे यातलं काहीच नाही आहे, कशातच काही नाही. फक्त श्रीमंत मुलांना गटवलं. सगळ्यात आधी दुष्यंतला गटवण्याचा प्रयत्न केला, मग त्या बॉसला, कंपनीच्या बॉसला गटवण्याचा प्रयत्न केला आणि मग शेवटी त्या जयकांच्या मागे लागली. कोणीच गळाला लागलं नाही, तर हा समर सापडला. हा तर होताच मूर्ख एक नंबरचा. त्याला फसवलं आणि मग रांगणे पाटलांची सून झाली. हे काय तिचं कर्तृत्व, आणि त्याच्यावरच इतक्या उड्या मारतीये की मी असं केलं, मी तसं केलं, मी अशी, मी तशी, माझ्याशी नीट बोलायचं, मी रांगणे पाटलांची सून आहे. आणि तिचा हा माज पाहूनच डोक्यामध्ये तिडीक जायची. आणि आता मात्र तिचा हा सगळा माज उतरला आहे. आता पुढील काही दिवस आपल्याला पूजा आणि समर या दोघांना नोकर आणि नोकराने बनलेलं पाहायचं आहे. आणि या दोघांची चांगलीच फजिती होणार, कारण एवढ्यात तरी त्यांची पुन्हा काही कटकारस्थान करण्याची हिंमत होणार नाही असंच दिसतंय. तसं तर पूजा आणि समरने सगळ्यांची माफी मागितली, हात जोडून कान पकडून माफी मागितली की आम्ही यानंतर कृष्णाविरुद्ध कोणतंही कटकारस्थान करणार नाही, आम्हाला आमची चूक समजली आहे, आम्ही पुन्हा वाईट मार्गाला लागणार नाही. पण पूजा आणि समर सुधारले मग तर कलियुग संपलं असं म्हणावं लागेल. त्यामुळे हे दोघे काही सुधारणार नाही आहे. फक्त सगळ्यांसमोर आपला डाव उघड पडला आहे आणि सगळे आता आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये धाडतील. त्यापासून वाचण्यासाठी त्यांनी सगळ्यांसमोर नाटकं केली. पण हे दोघे सुधारतील असं वाटत नाही. तुम्हाला बाळजाबाईबद्दल सुद्धा आठवत असेल की बाळजाबाईबद्दल सगळं सत्य कळल्यानंतर सुद्धा कृष्णाने बाळजाबाईला संपूर्ण गाव झाडायला सांगितला होता. बाळजाबाईला घराबाहेर सुद्धा काढलं होतं, एका जुन्या झोपडीत ठेवलं होतं. तेव्हा सुद्धा बाळजाबाई सुधारली नव्हती. जेव्हा कृष्णाने बाळजाबाईचा जीव वाचवला, तिला मरण्यापासून वाचवलं, तेव्हा बाळजाबाई सुधारली होती की मला या पोरीने मरण्यापासून वाचवलं, जिचा अनेकदा मी जीव घेण्याचा प्रयत्न केला होता, तिला मारण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा बाळजाबाईच्या डोक्यात प्रकाश पडला होता. मग या पूजा आणि समोरच्या डोक्यात एवढ्या लवकर प्रकाश पडेल असं तर वाटत नाही. जास्तीत जास्त काही दिवस ते त्रास सहन करतील आणि संधीची वाट पाहतील आणि पुन्हा एकदा कृष्णावर वार करतील यात शंका नाही. पण आज न उद्या कृष्णा त्यांचा कायमचा बंदोबस्त करेल हे मात्र खरं. तर पुढील काही एपिसोडमध्ये आपल्याला पूजा आणि समरची चांगलीच फजिती पाहायला मिळणार आहे यात शंका नाही. मग कृष्ण आणि दुष्यंतच्या आयुष्यात काय होईल, तर कदाचित आता कृष्ण आणि दुष्यंत आपल्या आयुष्यात पुढे जाण्याचा विचार करतील. लवकरच या दोघांचं बाळसुद्धा आपल्याला या मालिकेत पाहायला मिळू शकतं. म्हणजेच कृष्णा ही गरोदरसुद्धा राहू शकते. कारण दुष्यंत तर खूप दिवसांचा तयार आहे. तो तर कृष्णाला म्हणतोयच की आपण आता पुढे जायला हवं. आबा आणि बाळजाबाई यांनासुद्धा नातवंड हवं आहे. आपल्या लग्नाला सुद्धा 1 वर्ष पूर्ण झालं आहे. पण कृष्णास टाळाटाळ करते. अजून काही कृष्णाची आई बनण्याची इच्छा नाही आहे. परंतु कृष्णा लवकरच दुष्यंतची ही अटसुद्धा मान्य करेल असंच वाटतंय. लवकरच ती या लग्नासाठी नाही तर बाळासाठी हो म्हणेल आणि आपल्याला कृष्णा ही गुड न्यूज देताना दिसेल. आणि जर कृष्णाने गुड न्यूज दिली तर हा सगळ्यांसाठी खूप आनंदाचा क्षण असेल यात शंका नाही.
कृष्ण आणि दुष्यंतचं नातं कसं होतं, काय होतं हे आपल्या सगळ्यांनी पाहिलं आहे. जे सगळे प्रेक्षक या मालिकेला सुरुवातीपासून फॉलो करतात, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कृष्णा ही गावची शेतकरी, जिला साधं लिहिता वाचतासुद्धा येत नाही, 20च्या पुढे आकडे मोजता येत नाही. बापाने आत्महत्या केलेली, शेतीची सगळी जबाबदारी तिच्यावर, घरात दुसरा कोणताही पुरुष नाही. कृष्णा स्वतः नांगर ओढायची, किती कष्ट करायची हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बापाने शेतीवर काढून ठेवलेलं कर्ज फेडायचं, शेतामध्ये विहीर खणायची आणि आपल्या कुटुंबाचा सांभाळ करायचा, हेच कृष्णाचं स्वप्न होतं. कृष्णा यासाठीच रात्रंदिवस झटत होती आणि त्यात पूजा आणि सावित्रीसारख्या छळ करणाऱ्या बायका तिच्या घरात होता. तिला साथ होती ती फक्त बंब्याची आणि भक्तीची. या सगळ्या संकटातून ती वाट काढत होती. दुसरीकडे गावात बाळजाबाईचं राज्य होतं, जी एक नंबरची निर्लज्ज आणि वाईट बाई होती, जिने संपूर्ण गावकऱ्यांच्या जमिनी लुबाडल्या होत्या, सगळ्यांना वेठीस धरलं होतं. व्याजाचा धंदा करायची आणि सगळ्यांचा तळतळाट घ्यायची. त्यात बाळजाबाईचा पुतण्या जयकांतची घाणेरडी नजर कृष्णावर होती. त्याला कृष्णाशी लग्न करायचं होतं, कृष्णाचा फायदा उचलायचा होता आणि जयकांत शेठ विरुद्ध काही बोलण्याची कृष्णाची सुद्धा हिंमत नव्हती. बाळजाबाईचा खरा चेहरा सुद्धा कृष्णाला माहीत नव्हता आणि इकडे दुष्यंत हा बाळजाबाईचा मुलगा होता, पण त्याला गावचा तिटकारा होता, गावातील मातीचा, गावातील लोकांचा तिटकारा होता. तो शहरात राहायचा, शहरातच नोकरी करायचा, गावात येण्याची त्याची इच्छा नव्हती. अशा कृष्ण आणि दुष्यंतचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालंय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हळूहळू त्या दोघांमध्ये प्रेम फुललं आणि आता तर दोघे एकमेकांसाठी वेडे झाले आहेत. या दोघांचा रोमांस सुद्धा खूप क्यूट असतो, त्यांचा रोमांस पाहायला सुद्धा मजा येते. कृष्ण आणि दुष्यंत हे दोघे तर एकमेकांसाठी वेडे झालेच आहेत आणि आता लवकरच या दोघांच्या नात्याला एक नवीन पैलू पडणार आहे. या दोघांचं नातं हे आणखीन पुढे जाईल जेव्हा हे दोघे आई बाप बनतील. कृष्णा गुड न्यूज देईल आणि ती आई बनेल, परंतु हे पूजा आणि समरला सहन होणार नाही, कारण आता या पिढीत तरी समर कृष्णा आणि दुष्यंतपेक्षा मोठा आहे. समर हा थोरला मुलगा आहे, म्हणून सगळी संपत्ती मला मिळावी असा त्याचा अट्टाहास आहे. पण जर कृष्णा आणि दुष्यंतचं बाळ हे पूजाच्या बाळाच्या आधी जन्माला आलं तर सगळ्या संपत्तीचा मालक तो होईल आणि मग पूजा आणि समरला आपल्या मुलासाठी कोणताही हक्क सांगता येणार नाही. त्यामुळे कृष्णाच्या आधी पूजाचं बाळ या जगात जन्माला यायला हवं असा विचारसुद्धा पूजा आणि समर करू शकतात आणि मग अतिशय वाईट लेव्हलला ते जाऊ शकतात. कृष्णाचं बाळ जन्माला येऊ नये यासाठी सुद्धा ते प्रयत्न करू शकतात आणि मग जर त्यांनी यासाठी प्रयत्न केले तर पूजा आणि समरला कायमचं तुरुंगात धाडण्याशिवाय कृष्ण आणि दुष्यंतकडे कोणताही पर्याय राहणार नाही, एवढं मात्र खरं. तसंही काही दिवसांपूर्वी जेव्हा पूजा आणि समर नवीन नवीन लग्न करून आले होते तेव्हाच यांना घरात राहू द्यायचं नाही असं सगळ्यांचं मत होतं, परंतु आढळराव खूप इमोशनल झाले होते, कारण त्यांची बायको अनुसूया आधीच वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये गेली होती आणि 26 वर्ष त्यांचा हा लेक समर त्यांच्यापासून दूर होता. त्यामुळे आढळरावांना समरबद्दल खूप पुळका आला होता. त्यामुळेच त्यांनी या पूजाला घरामध्ये ॲक्सेप्ट केलं होतं. ती जशी काही वागते, जी काही वागते त्या सगळ्याला त्यांनी स्वीकारलं होतं. पण आता समरविरुद्ध सुद्धा त्यांच्या मनात राग निर्माण झाला आहे. हा एक नंबरचा नालायक आहे आणि हा कधी सुधारणार नाही आहे हे आढळरावांना सुद्धा समजलं आहे. त्यामुळे आढळराव हे सुद्धा आता त्याला काही खत पाणी घालणार नाही आणि त्याला चांगलंच लाथाडतील. आताच जेव्हा कृष्णाला मारण्याचा प्लॅन या दोघांनी केला आहे हे आढळरावांना समजलं होतं, तेव्हाच आढळराव खूप चिडले होते आणि समरला म्हणाले होते, मला तर असं वाटतंय तुला आहे ना येथे उलटं टांगायला पाहिजे आणि चांगले फटके द्यायला पाहिजे, तू त्याच लायकीचा आहे. पण आढळरावांनी स्वतःला कंट्रोल केलं. याआधीसुद्धा जेव्हा समरने गावात घोटाळे केले होते, कॉन्ट्रॅक्टरकडून पैसे घेतले होते, तेव्हा तर आढळरावने त्याच्या कंबड्यात लाथ हाणली होती आणि त्याला बेल्ट खाली हाणला होता, हे आपण सगळ्यांनी पाहिलं आहे. आढळराव एक बाप म्हणून अतिशय योग्य करतात. जेथे प्रेम करायचं, हक्क द्यायचा तेथे योग्य करतात, पण जेथे एखादी व्यक्ती चुकीची वागते मग ती स्वतःचा पोटचा मुलगा का असेना तेथे त्याला शिक्षा द्यायला सुद्धा कमी करत नाही, एवढं मात्र खरं. आणि आढळरावांचा हा स्वभाव आपल्या सगळ्यांना आवडतो.
यात शंका नाही. पण आता हेच आढळराव आता अतिशय एकटे पडले आहेत, कारण नुकताच अनुसूयाचा मृत्यू झालाय. तसंही अनुसूयाने आढळरावांबरोबर जे काही केलं त्यामुळे आढळराव दुःखी होतेच. आढळरावांचं अनुसूयावर जीवापाड प्रेम होतं. जेव्हा अनुसूयाचा मृत्यू त्यांच्या स्वतःच्या हाताने झालाय, त्यांनी तिला गोळी मारली आहे असं त्यांना वाटायचं, तोपर्यंत तर ते किती दुःखी होते हे आपण सगळ्यांनी पाहिलंय. पण जेव्हा अनुसूया ही जिवंत आहे हे त्यांना समजलं, तेव्हा त्यांना असं वाटलं की त्यांच्या आयुष्यातील सगळी सुखं परत आली आहेत आणि आता ते खूप खुश राहतील, आनंदी राहतील. पण या अनुसूयाला आढळरावांची साथ नको होती, तर तिला फक्त संपत्ती हवी होती, आपल्या मुलाचा हक्क हवा होता आणि यासाठी तर तिने चक्क आढळरावांचा जीव घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला, त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर तिला वेड लागलं, ती हॉस्पिटलमध्ये गेली. त्यामुळे आढळराव खूप दुःखी झाले होते. पण आता बाळजाबाई सुधारली आहे. बाळजाबाई आणि आढळराव हे दोघे एकाच खोलीत राहत आहे, पण त्यांच्यात कोणतंच नातं नाही आहे. या दोघांचा आधीच घटस्फोट झाला आहे आणि आता कृष्णाने हा विषय एकदा काढला सुद्धा होता, पण त्याच वेळेस जयकांत आला. पण जेव्हा आता हे पूजा आणि समरचं प्रकरण मिटेल, त्यानंतर कृष्णा नक्कीच दुष्यंतसमोर बाळजाबाई आणि आढळरावांच्या लग्नाचा विषय काढेल, यात शंका नाही. आधी तर दुष्यंतसुद्धा यासाठी नकार देईल, पण नंतर तो सुद्धा यासाठी तयार होईल. कारण माणसाला एक वेळेस तरुण वयात जोडीदाराची जेवढी गरज नसते ना, त्यापेक्षा जास्त गरज म्हातारपणात असते. कारण आयुष्याच्या उत्तरार्धात एखादा जोडीदार असेल तर त्याच्याशी मनातलं बोलता येतं, मनातलं सांगता येतं आणि या काळातच खरी जोडीदाराची गरज असते आणि ही गरज नक्कीच कृष्ण आणि दुष्यंतला समजेल. मग आढळराव आणि बाळजाबाईच्या लग्नाबद्दल ते त्यांच्याशी बोलतील. आधी तर हे दोघेसुद्धा यासाठी नकार देतील. खरं तर बाळजाबाईची इच्छा आहेच, पण आढळराव त्यासाठी स्पष्ट शब्दात नकार देतील. पण कृष्ण आणि दुष्यंतने समजावून सांगितल्यानंतर आढळरावसुद्धा बाळजाबाईशी लग्न करायला तयार होतील, यात शंका नाही. म्हणजे या मालिकेत आता पुढील काही दिवस आपल्याला फक्त आनंदी आनंदगडे, जिकडे तिकडे चोहीकडे हेच पाहायला मिळणार आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असेल, सगळे खुश असतील. फक्त पूजा आणि समरच्या चेहऱ्यावर 12 वाजले असतील, कारण त्यांना घरचं नौकर म्हणून काम करायचं आहे. त्या दोघांचा त्रास पाहून प्रेक्षक आणि मालिकेतले सगळे कॅरेक्टर्स खुश होतील, यात शंका नाही. म्हणजे आता आपल्याला या मालिकेत पुढे असं पाहायला मिळेल की कृष्णा ही गुड न्यूज देईल, कृष्णा आई बनणार असेल. त्यानंतर आपल्याला आढळराव आणि बाळजाबाईचं लग्न पाहायला मिळेल. आता काय त्यांचा लग्न सोहळा खूप मोठा होणार नाही, रजिस्टर मॅरेज वगैरे होईल, दोघे कोर्टात जाऊन लग्न करतील. पण ऑफिशियली दोघे नवरा बायको असतील, मग एका खोलीत राहू शकतील. बाळजाबाईला वटपौर्णिमा साजरी करता येईल, सगळे सण साजरे करता येतील आणि आजपर्यंत आढळरावांबद्दल ती जे काही वाईट वागली आहे ते सगळं विसरून आढळरावांची सेवा तिला करता येईल. आढळरावांना त्यांच्या हक्काचं प्रेम तिला देता येईल आणि बाळजाबाईचा एक वेगळा चेहरा आढळरावांना सुद्धा पाहता येईल, यात शंका नाही. या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. परंतु सगळ्यात जास्त एका कॅरेक्टरबद्दल वाईट वाटतं, त्यामुळे प्रेक्षकसुद्धा खूप दुःखी आहे आणि ते कॅरेक्टर म्हणजे आपल्या सगळ्यांची आवडती भक्ती. आपल्या सगळ्यांच्या आवडत्या भक्तीला खूप त्रास होतोय. पूजा आणि समर एक वेळ सुधारतील, परंतु ही सावित्री काही सुधारायची नाही, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सावित्री ही खूप त्रास देते बिचाऱ्या भक्तीला. रात्रंदिवस तिला टोमणे देते, तू अशी, तू तशी, तू तितकी वाईट, तू इतकी वाईट, तुझ्या नवऱ्याने तुला टाकलंय, तुझ्या नवऱ्याने तुला सोडून दिलंय, तुझा नवऱ्याने घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे, तुझा नवरा दुसरं लग्न करतोय. आणि बिचारी भक्ती ही दिवसभर राबत असते, सावित्रीच्या ऑर्डर्स मानत असते, शेतात काम करते, स्वातीचं पाहते, घरात काम करते. तिच्या आयुष्यात कोणतं सुख नाही आहे आणि आजपर्यंत कृष्णाला जो काही फायदा झाला आहे, आतासुद्धा कृष्णाचा जीव वाचला तो भक्तीमुळेच. भक्तीनेच तिला सांगितलं आणि तिचा जीव वाचला. त्यामुळे भक्तीच्या आयुष्यात काहीतरी चांगलं करून देणं हे सुद्धा कृष्णाचं कर्तव्यच आहे आणि कृष्णा हे नक्कीच पूर्ण करेल, यात शंका नाही. मग भक्तीचं काय होऊ शकतं, तर कदाचित भक्ती आणि जयकांतचं सुद्धा लग्न होऊ शकतं. कारण जयकांत आता अतिप्रचंड वेगाने बदललाय. यावेळेस सुद्धा त्याने पूजा आणि समरची साथ नाही दिली, तर त्याने कृष्ण आणि दुष्यंतची साथ दिली. त्यांना पूजा आणि समरचा सगळा प्लॅन सांगितला. त्यामुळे जयकांतसुद्धा बदलणार आहे. जयकांतने सुद्धा आता आशा सोडून दिली आहे की तो या सगळ्या संपत्तीचा मालक होईल, कारण त्याची जी खरी मालकीण होती बाळजाबाई तीच बदलली आहे.
आता जयकांतला कोणी वाली राहिला नाही आहे, त्यामुळे जयकांतसुद्धा सुधारू शकतो आणि मग कदाचित कृष्णा ही भक्ती आणि जयकांत यांचं लग्न लावून देऊ शकते आणि या दोघांचं लग्न झालं आणि जयकांत खरंच सुधारलेला असेल, त्याने दारू सोडून दिली असेल, वाईट कामं सोडून दिली असतील, तर भक्तीबरोबर तो नक्कीच सुखाचा संसार करेल आणि कृष्णा दुष्यंत असल्यावर हा जयकांत भक्तीशी काही वाईट वागू शकणार नाही यात शंका नाही. त्यामुळे भक्तीच्या आयुष्याला सुद्धा कलाटणी मिळेल आणि आता एवढे सगळे सुधारल्यावर सावित्रीला सुद्धा अक्कल येईल, सावित्रीसुद्धा सुधारेल असंच दिसतंय. म्हणजे या मालिकेत आता सगळं गोड गोड होणार आहे. ज्या ज्या लोकांच्या आयुष्याची वाट लागली होती त्या सगळ्यांच्या आयुष्याला वाट कृष्ण आणि दुष्यंत दाखवतील, त्यांचं आयुष्य सुखी समाधानी मार्गाला लावतील यात शंका नाही. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये या मालिकेत आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत. कृष्ण आणि दुष्यंत हे दोघे आईबाबा होतील, त्याचबरोबर आढळराव बाळजाबाईचं लग्न होईल, जयकांत आणि भक्तीचं सुद्धा लग्न होईल आणि एक सरपंच म्हणून कृष्णा आपल्या गावचा रात्रंदिवस विकास करेल, गावाला आदर्श सुखी समाधानी गाव बनवेल, तंटामुक्त गाव बनवेल. गावातील प्रत्येक शेतकरी प्रत्येक कष्टकरी सुखी असेल, आनंदात असेल, सगळे आनंदात असतील यात शंका नाही. म्हणजे आता या मालिकेला आपण एक चांगली मालिका म्हणून नक्कीच संबोधू शकतो, जेथे व्हिलनला त्रास होतोय आणि हिरो हिरोईन हे आनंदात आहेत, खुशीत आहेत. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं? हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेत आता पुढे काय होईल? जेव्हा समर आणि पूजा हे दोघे नौकर आणि नौकरानी म्हणून घरात काम करतील तेव्हा त्यांची अवस्था काय होईल? त्यांची फजिती पाहायला खरी मजा येणार आहे. कदाचित कृष्णा बाळजाबाई यांनी या दोघांना घरात राहण्याची सुद्धा बंदी केली असेल. नौकरांसाठीच्या ज्या खोल्या असतील त्या घराबाहेर असतील, कदाचित ते तेथे राहू शकतात किंवा मग पूजाच्या माहेरी सावित्रीच्या घरीसुद्धा ते राहायला जाऊ शकतात. त्यांना जी दुष्यंतची भली मोठी रूम हवी होती ती काय त्यांना मिळणार नाही आहे आणि भल्या पहाटे उठून त्यांना रांगणे पाटलांच्या वाड्यात कामाला यावं लागेल आणि तेथे आल्यावर कृष्णा आणि बाळजाबाई या पूजाचे हाल हाल करतील. सासूरवास काय असतो, सासूने आणि जावेने त्रास देणं काय असतं हे पूजाला यावेळेस कळेल. फ्रेंड्स, पूजाला जो त्रास होईल तो पाहून प्रेक्षकांना खूप आनंद होणार आहे. कारण जर आठवलं तर इतका राग येतो या पूजाचा, जेव्हा पूजा ही लग्न करून घरात आली होती आणि तिच्या सूनमुखाचा कार्यक्रम होता. तो सूनमुखाचा कार्यक्रम कसा होता हे तुम्हाला आठवतच असेल. बाळजाबाईने कृष्णाला आपले दागिने दिले. मग तेथे उपस्थित असलेली माणसं कृष्णाचं कौतुक करत होती की कृष्णा किती छान दिसते, शेवटी ती सरपंच आहे. आणि मग पूजाने खूप मोठा गोंधळ घातला होता. पूजा म्हणाली होती की या घरची थोरली औरस सून मी आहे, ही या घरची सावत्र सून आहे, हिचा काही संबंध नाही आहे. हे दागिने रांगणे पाटलांचे खानदानी दागिने आहेत, माझे दागिने आहेत असं म्हणून पूजाने हे सगळे दागिने स्वतःच्या अंगावर चढवले होते, कृष्णाच्या अंगावरून उतरवले होते. अगदी कृष्णाच्या गळ्यात असलेलं मंगळसूत्रसुद्धा ती काढून घ्यायला निघाली होती. आणि शेवटी दुष्यंतने ते कसं बसं वाचवलं. एवढंच नाही तर या पूजाने कृष्णाला चक्क तिच्या पायाशी बसवलं होतं, माझ्या पायाजवळ बस. आणि बिचारी कृष्णा आपल्या घरात वाद नको म्हणून तिच्या पायाशी सुद्धा बसली होती. तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं आणि पूजाच्या चेहऱ्यावर असुरी आनंद होता. हे सगळं आपण पाहिलंय आणि आता त्याच पूजाचे एवढे हाल होत आहे ना, ते पाहून खरंच मनाला थंडावा मिळतोय, शांती मिळतीये यात शंका नाही. कृष्णाने सुद्धा या सगळ्या गोष्टींना आठवलं पाहिजे आणि एक एक करून या पूजाचा बदला घ्यायला हवा, या पूजाला धडा शिकवायला हवा, एवढं मात्र खरं. फ्रेंड्स, खरंच आता या मालिकेमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट येणार आहेत. पूजाला जेवढा त्रास होईल तेवढा जास्त प्रेक्षकांना आनंद होईल, प्रेक्षकांना ही मालिका आवडेल यात शंका नाही. तर फ्रेंड्स, तुम्ही यापैकी कोणत्या ट्विस्टसाठी सगळ्यात जास्त एक्सायटेड आहात? जेव्हा कृष्णा आणि बाळजाबाई पूजाचे हाल करतील ते पाहायला तुम्हाला मजा येणार आहे? पूजा आणि समरला नौकर बनलेलं पाहायला मजा येणार आहे की कृष्णा आणि दुष्यंतची गुड न्यूज ऐकून तुम्हालाही आनंद होईल? जयकांत आणि भक्तीचं लग्न व्हावं की नाही? तुम्हाला काय वाटतं? बाळजाबाई आणि आढळरावांनी सुद्धा पुन्हा लग्न करावं का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका तुम्हाला सुद्धा आवडते का? नक्कीच कमेंट करा. या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा.
म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.